गाईज, मी तुमची पोलीस वाईफ प्रीती. तर आज आहे ना बाहेर खूप म्हणजे खूप सारा पाऊस येतो आहे. आणि हे बघा सिया आतमध्ये काही येत नाही आहे जास्त काही पाऊस, तरी पण आहे ना एन्जॉय करते तिचं तिचं. आणि मी हा इतका सारा असा राहाडा करून ठेवला. हे बघा कुठंच कोणताच कोपरा असं नाही आहे की तिथं तिने ना हे पसारा टाकला नाही. इथं इथं खेळण्या, इथं तिने तिचे कपडे आणून टाकले, तिची गाडी, इथं ते झोळीचं सामान, इकडं ते बाकीचं सगळं भरपूर अशा वस्तू तिने ना अशा स्प्रेड करून ठेवल्या सगळ्या घरात. आणि ना आता इथं खेळती बघा. हे गॅलरीमध्ये पाऊस येतोय बाहेर. चला मी तुम्हाला माझं बाहेरचा व्ह्यू दाखवते गॅलरीतला. मला रोज रोज दाखवायला आवडतं कारण खूप छान आहे. मला खरंच खूप आवडतं, खूप छान वाटतं. ए बाळा पडशील. सिया इकडे इकडं बघ, गॅलरीत पाऊस आलाय बघ ना, सगळं वल्ल झालंय. तुझा पाय घसरायला पडशील तू. इकडे सरस थोडंसं, इकडे खेळ ना मग थोडंसं. बघा चांगला जोरदार पाऊस येतोय आमच्या इकडं बघा. मी आत्ताच मम्मीला वगैरे फोन केला होता, तर त्यांच्या इकडं दुपारपासून पाऊस चालू होता. आणि आता आमच्या इकडं आत्ताशी चालू झाला आहे, म्हणजे संध्याकाळी आता 7 वाजतात, 7 वाजता चालू झाला आहे आमच्याकडे बघा. हे लगेच वल्ला लागला. ए बॉल कशाला आणले इकडं? वल्ल्यात भिजून जातील, खराब होतील ते. जा पडशी ना घसरू ना सिया, घसरून पडशी ना तू. घरात चल, चल घरात. नको नको, चला चल बाळा, ऐकत तसं नाही येडाने. मग ते बॉल कशाला आणले? बॉल आत ठेव, जा चल. होय किती फास्ट यायला लागला पाऊस बघे. चल लवकर, लय फास्ट पाऊस यायला लागला. हे बघा इतका जोरदार पाऊस यायला लागलाय. आता हे झाडांना दिसत असेल तर एकदम इतका जोरदार यायला लागलाय की बस. मी अशी गॅलरीमध्ये उभा राहिलो होता आणि हे सिया बघा कशी पावसाचं पाणी धरतीये. बाळा इकडे ये ना, चल ना, पाऊस अंगावर येतोय, सर्दी येईल. चल ना इथं उभा राहा, इथं उभा राहा. मी उभा राहिले तुझ्यासाठी उभा राहिले. हे बघा पाऊस, भयंकर पाऊस चालू झाला आता आमच्या इकडे. खूप म्हणजे खूपच यायला लागलं, खूप जोर धरला आता पावसानं. खूप म्हणजे खूप म्हणतोय. चला हा हे फ्रंट व्ह्यू तुम्हाला दिसत असेल आमच्या गॅलरीचा. हे बघा हा आमचा रस्ता वगैरे, झाड. मला ह्या झाडामुळं खूप छान आवडतं. खूप छान येतात म्हणजे फोटो काढायचेत मला कधीतरी. खूप छान येणार आहेत फोटोज. आणि आता मी तुम्हाला दाखवते माझ्या बॅक साईडला ग्राउंड आहे ना, सर्कल ग्राउंड, तिकडे दाखवते. कुठं येऊ? हा पसरा आवर आधी, चल. मग तू पावसामध्ये खेळू नको, इथं उभा राहा उभा. तिच्या उड्या मारायच्या चालू आहेत सियाच्या. सिया वल्ल्यात नाही, सिया वल्ल्यात नाही. पाय घसरल, इकडे चल. बघ ते सगळं वल्ल झालंय. चल इकडे, इथं खेळ ना, घरामध्ये खेळ ना. चल ना, पाऊस दिसतोय ना तुला? काय नाही. मी तुम्हाला आमची बॅक साईड दाखवते आता. पाऊस आला कशी दिसते ती. पाऊस आला होता आणि मी तुम्हाला दाखवायला आले कीच बंद पडलं. ते पाऊसच बंद झाला म्हणून मी आलेच नाही परत दाखवायला. आता असला भयंकर पाऊस चालू आहे ना, खूप भयंकर. बघा हे बघा, हे शिव आत येते पाणी. चल हे बघा असला भयंकर पाऊस चालू आहे ना, म्हणजे समोर काहीच दिसत नाही आहे. हे तुम्हाला दिसतंय का? महादेवाच्या मंदिरावरती ना कसं पळतंय पाणी, पूर्ण साचलं जातं. ए बाळा जाऊ नको इकडे. हे बघा आमची गॅलरी खूप सारी मोठी आहे, पण काय प्रॉब्लेम आहे का माहिती, पाऊस आल्यावर सगळं आतमध्ये पाणी येतं. पाऊस आल्यावर माझ्या गॅलरीचा काहीच उपयोग नाही आहे, मला तरी असं वाटतंय. चल बाळा दरवाजा लावून घे, पाणी आतमध्ये यायला लागले. हे बघा इतकं भयंकर पाऊस येतो, खूप छान व्ह्यू आहे मागचा पण पाणी आतमध्ये येते दरवाजात, त्यामुळं सो मी लगेच लावून घेते. आणि आता बघा हे दरवाजा लावून आहे ना, तरी पण आहे ना हे जे खालून आहे दरवाजाच्या खालून पाणी येतं. हे बघू शकता तुम्ही, असं दरवाजातून खालून पाणी येतं थोडंसं. आणि तुमच्याकडे काही सोल्युशन असेल याला तर सांगू शकता, कारण मी त्याला कापड वगैरे लावते, पण खूप सारा पाऊस आला ना ते कापड पण भिजून जातं आणि वेगळंच होऊन बसतं, असं जास्त पाणी पाणी झाल्यासारखं होतं. त्यामुळे ती जी बाहेरची पाईपच नाही ती मी काढतच नाही, कारण जे पाऊस येतो तो ॲटलिस्ट तिथं आडवला जातो नाही कधी, तर त्यामुळे मग आणि तिथंच ठेवते मी पायपुसणी. तर आता संध्याकाळचे वाजले 7 साडेसात वाजून गेलेत आता. तर मला आहे ना आता बनवायचं आहे स्वयंपाक. तर काय बनवू काही समजणं झालं आहे. दुपारी मी बनवली होती आमटी आणि भाकरी बनवल्या होत्या. खूप सारा भाजीपाला आहे, पण आज काहीतरी म्हणजे थोडं मसाल्याचंच खाऊ वाटलं होतं. सो मग मी आमटी आणि बाजरीच्या भाकरी बनवल्या. मम्मीने बाजरी आणली होती,
तर मी त्याच्या काल कापण्या पण केल्या. तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की जाऊन चेक करा, आणि बघितला असेल तर थँक्यू. आणि आता भाकरी बनवलं त्यात मी. आता सिंहासाठी मला सिंहा भाकरी खाती, तिने दुपारी खाल्ली गरम गरम भाकरी, पण आता तिला मला चपाती करणंच आहे. त्यामुळे मग तिच्यासाठी मी एक चपातीची कणिक मळणार आहे आता, आणि काहीतरी भाजी वगैरे बघते. काय होय कसलं होय बाळा, मला स्वयंपाक करायचा आहे ना आता. ऐक ना पप्पा आणि तू खेळ, मी स्वयंपाक बनवतो तुझ्यासाठी चपाती. ती मला म्हणती माझ्यासोबत खेळ. ओये काय ओये म्हणजे काय आहे ना, ते डोक्यावरून नाही का मी मागे एक डब्बा धरायचा आणि ती ओतणार, ओये करायचं आणि ती ओतणार आणि मग बघायचं किती स्टोअर होते त्या डब्यामध्ये. असं काही तिचा खेळ मी तिला दुपारी थोडंसं खेळे तिच्यासोबत. आता ती सारखंच म्हणायला लागली मी तिच्या पप्पांना, आणि तिला लावते खेळायला आणि मी स्वयंपाक करून घेते. कारण ना काय होतं, आता खूप सारा पाऊस होतोय बाहेर, सो लाईट जाणार म्हणजे जाणारच 100%. ते सगळीकडेच प्रॉब्लेम येतो, लाईट जाते म्हणजे जाते. हे बघा मला कशी ओढायला लागली. कुठं जायचं आहे होय करायला. तुम्हाला आमचा खेळ बघायचा आहे का कसा आहे ते. थांब 5 मिनटं लाईट बंद. चलो पप्पांसोबत खेळ ना. हो बघा ना तिच्यासोबत खेळा ना. होय करायचं मग तिथे तिच्यासोबत. ते बघा होते ना, सामान भरलंय असं जायचं वस्तू, आणि तिने असं डब्बा टाकणार आणि ते डोक्यावर टाकणार. असं काही खेळ आम्ही खेळतोय. चल टाक. हे बघा इतक्या वस्तू येतील ना तितक्या याच्यामध्ये बसतील नाही का. असं काही खेळ तिला दुपारपासून असं नाद लागलाय, तुम्हाला आता खेळ म्हणायला लागले. आम्ही कंटिन्यू करतोय. आम्ही जाऊ त्या नादी लागते तिच्यासोबत, त्यामुळे थोडंसं खेळते मी. पण नाही आलं. अशा पद्धतीने मी तिला नादी वगैरे लावत असते आणि तिच्यासोबत असं थोडंसं खेळत असते. तर कसा वाटला आमचा व्हिडिओ नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आणि तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज बघायचे असतील आमचे तर प्लीज बेल आयकन क्लिक करायला विसरू नका. बाय.